जी नातलग असते मित्रमंडळी म्हणजे प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या कार्यालयावर घरावर छापे पडले, इतर पण काही होते आणि त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयात ईडीचे संचालक संजय मिश्रा यांनी पंतप्रधानांना दिली. हे सगळं आहे ना. संजय मिश्रा जाऊन प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करत होते की या देशातला कितीतरी मोठा घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे. साले घोटाळा म्हणतात किती 1500 करोड 1600 करोड हे ईडीचे संचालक तेव्हा ते जाऊन ब्रीफ करत होते प्रधानमंत्री कार्यालयात. सगळे नौटंकी चालू होती, बकवास. पण या पुस्तकामध्ये त्याविषयी सगळं आलेलं आहे. आता ते पुस्तकाचं तुम्ही कथाकथन माझ्याकडून कशाला करून घेताय? संध्याकाळी प्रकाशन होऊ द्या. नाही, पण राऊत साहेब यावर रिॲक्शन येत आहेत. काल जे प्रकरण आलं त्यावर भाजप आणि शिंदे शिवसेनेतून रिॲक्शन झालेले आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतायत की या पुस्तकाचं नाव खरं तर नरकातला राऊत असलं पाहिजे, तर शिंदे असं म्हणतायत की बाळासाहेबांचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळच आली. आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून? नरकात तुम्ही गेलात. शिंद्यांचा संबंध काय? आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून. बोलो काही गरज नाही. नरक बघा, नरक कसा असतो. बोलू का मी वर? एस टे शिंदे वर बोलू का? बोलो वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं. बरं का, काही गरज नाही. मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातोय, मी पळून जाणार नाही म्हटलं. वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हे हा बालसाहित्याचा अपमान आहे. राज्य पुरस्कार देतो बालसाहित्याला, साहित्य अकादमी पुरस्कार देतो, ज्ञानपीठ पुरस्कार देतो. यांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, एवढीच त्यांची लेवल आहे, बाकी काय नाही. बघा, त्यांनी पुस्तक वाचावं, सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी ट्रम्पची युद्धबंदी स्वीकारली, प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत, तसं त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारा, एवढंच मी सांगतो. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. बघा, असं आहे की ते आले, पण मी म्हटलं नाही म्हणून. मी ठाम आहे ना, मी ठाम आहे. मी झुकणारा माणूस नाही. माझी मान जरी उडवली तरी मी सगळ्यांना माहिती आहे मी झुकणार नाही. पण राऊत साहेब, यामध्ये अनेकदाही अशी चर्चा होती, तुम्ही पुस्तकातही म्हटले की तुम्ही जेव्हा ईडी आर्थर रोड जेलमध्ये होता, शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे ते तुम्हाला भेटण्यासाठी ते प्रयत्न करत होते, पण तुम्ही त्यांना काही निरोप दिले, ते काय नेमकं होतं? आता पुस्तकातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला कशा इथे सांगते. पुस्तक कोण घेणार? लोकांना वाचू द्या. ते पुस्तकात आहे सगळं. एक असा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे चांगले संबंध हा एक पॅरेग्राफ त्यामध्ये दिसतो, आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की अमित शहा तोपर्यंत दिल्लीच्या राजकारणात नव्हते, त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात अमित शहा आल्यानंतर कविता तुमच्या नात्यांमध्ये आली असं? 100% 100% अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली. अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवलं, ऐसा मत करो. मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वतः बोलले कि अमित भाई ये करना ठीक नहीं, हमारे पुराने साथी है, हमको उनको साथ रहना है. एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले. मैंने उनको 2 बार समझा. अरुण जेटली आजारी होते, इस्पितळात होते, तेव्हा अमित शहा त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा 2014 सालची ही गोष्ट आहे. तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना हमारा सबसे पुराना दोस्ताना है, उनके साथ हमको रहना पडेगा. नाही, पण राऊत साहेब, भाजपचे आताच्या पिढीतले जे नेते आहेत ते तुमचं बाळासाहेबांशी असलेलं नातं किंवा एकूण जे काही तुम्ही या घटनांचे साक्षीदार राहिलेले आहात त्याबद्दल किल्ली उडवताना दिसत आहे. पण तुम्ही या पुस्तकात एक असं म्हटलेलं आहे की तो एक प्रसंग सांगितलेला आहे, लेस्को ग्राउंडवर कशी बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी
कालीन गुजरातचे मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्यावेळेस तुम्ही तिथे होता. हा एक प्रसंग असेल. आणि दुसरा म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचं पत्र उद्धव ठाकरे सही करत असतानाचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे ना. आणि तुम्ही त्यात काही म्हणालेला आहात. हे जे सगळे प्रसंग सांगितले त्याबद्दल तुमच्याकडून नाही नाही, आहे ना माझ्याकडे. आम्ही बघा, नेस्को ग्राउंडच्या कार्यक्रमानंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी ते बाळासाहेबांना भेटायला आले, तर मीच होतो तिकडे. तेव्हा हे भाजपवाले आताचे नव्हते. फोटो उपलब्ध आहेत ना, दाखवा ते फोटो. नरेंद्रभाई मोदी, बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत असा एक फोटो उपलब्ध आहे. पुरावे खूप आहेत. उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी दिलेल्या पाठिंबाचं पत्र तयार करत असताना मी गमतीने काढलेला एक व्हिडिओ आहे असा, तो सुद्धा उपलब्ध आहे. हे आताची पोरं टोरं भाजपमध्ये नव्हती, हे काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले भाजपमधले लोक आहेत. त्यांना काय माहिती भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते त्या काळात ते. आणि मी गमतीने बोललो उद्धवजींना तेव्हा, उद्धवजी तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. उद्धवजी म्हटले हो हो, अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधीतरी आपल्याला सांगायला पाहिजे की मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर. बोलिये. और कहानी ये है कि उन्होंने अपनी हेडलाइन लिखी 26 इंच की गायब था, उसके बाद ये सारी कार्रवाई हुई है. बात ऐसी है कि गुजरात समाचार लगभग 100 साल पुराना अखबार है, लगभग 92 ईयर्स हो गए. और बाहुबली शाह जी या श्रेयांश शाह वो बहुत ही निष्पक्ष तरीके से अखबार चलाते हैं. सत्ता में कौन है उनकी चाटुगिरी करना उनकी आदत नहीं है. जो स्थान रामनाथ गोयंका को था, नानाजी को था, वही स्थान गुजरात समाचार के बाहुबली और श्रेयांश जी को है. लेकिन एक पुरानी 25 साल पहले की केस निकालकर उनको कल ईडी ने अरेस्ट किया. ये दहशतगर्दी है, ये फ्रीडम ऑफ प्रेस पर हमला है. आप सच सुन नहीं सकते, सुनना नहीं चाहते. गुजरात समाचार का हेडलाइन जो है वो लगभग सभी ने दिया है देश में.